फ्रेंड्स, मी पूनम संकपाळ स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माझे सासर. तर बऱ्याच दिवसांपासून व्हिडिओ आलेले नाही आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या आहोंची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मग थोडंसं शेड्यूल बिझी चाललेलं आहे, त्यामुळे मग नाही जमलं म्हणून नाही आले. तर आज विचार केला चला खूप दिवस झाले आपला एकही व्हिडिओ गेला नाही, म्हणून व्हिडिओ शूट करूया आणि टाकूया म्हणून मग आज. तर कसे आहेत सगळे? आय होप सगळे मस्त असाल, मी पण मस्त आहे. तर आज आमच्यासाठी बनवलेलं होतं मटण. सकाळी बनवलेलं होतं आईने मटण, आणि मग अहोंना पाहिजे होती पालकची भाजी आणलेली होती त्यांच्यासाठी, कारण ते व्हेज खातात, नॉनव्हेज खात नाहीत त्यामुळे. तर त्यांचं म्हणणं होतं की त्यांना पालकची गरगटा भाजी पाहिजे. हे नेहमी मी जी डाळ पालक बनवते ती नको, त्यांना त्याचं शिसारी बसली आहे म्हणून मग त्यांना ती नको होती. त्यामुळे मग विचार केला चला काहीतरी आज वेगळं करायचं आहे, म्हणून मग पालकची भाजी त्याचा गरगटा बनवायचा होता, कारण त्यांना तशीच आवडते. त्यांना ती डाळ पालक आवडत नाही आणि बाकीच्यांना डाळ पालक आवडते, तशी आवडत नाही. तर म्हटलं आज हे एकटेच आहेत तर चला यांची पण इच्छा पूर्ण होऊन जाईन. यांना जी हवी आहे, जशी हवी आहे तशी नेहमी खायला मिळत नाही, कारण बाकीचे कोणीच खात नाहीत तशी पालक, त्यामुळे मग ती हे करावी लागते, डाळ पालकच बनवावी लागते. पण आज सगळ्यांसाठी मटण होतं, त्यामुळे मग गरगटा बनवायला घेतला पालकचा. तर पालक मस्त स्वच्छ करून घेतली, पाण्याने धुवून घेतली 2-3 पाण्याने. त्यानंतर मग हे मी पाणी ठेवलं गरम होण्यासाठी, आणि तोपर्यंत मी जे काही नायराचे डबे वगैरे घासून ठेवलेले होते ते मी पुसून वगैरे ठेवून दिले. टिफिन सकाळी भरण्यासाठी खूप घाई गडबड होते, त्यामुळे मग मी जेव्हा डबे ते सकाळी संध्याकाळी सुकवलेले असतात, पाणी सगळं निथळलेलं असतं त्यांचं, तेव्हाच मग मी त्यांना पुसून वगैरे ठेवते, म्हणजे जेणेकरून सकाळी जास्त गडबड नाही होत आणि चांगल्या प्रकारे ते थोडंसं पुसलं तरी होऊन जातं. तर मग पालकसाठी मी गरम होण्यासाठी पाणी ठेवलं, तोपर्यंत पालक पण धुवून घेतला आणि तिचे डबे वगैरे पुसून ठेवले. त्याचबरोबर पीठ मळण्यासाठी पण मी इकडे ह्या साईडला ते पण रेडी करून ठेवलं पाणी गरम होईपर्यंत. तर कसं असतं ना, एकाबरोबर 2-3 कामं केले की ते कामं थोडे लवकर लवकर होतात, नाहीतर एकच काम धरून बसलं की मग तसं होत नाही लवकर. त्यामुळे मग दोन्ही कामं मी एकत्र करत होते. त्यामुळे पहिले डबे ठेवले, तिकडे जे काय पसारा होता भाजीचा वगैरे साफ केलेलं ते पण तोपर्यंत उचलून हे करून आले, टाकून आले, डस्टबिनमध्ये ठेवून आले. आणि पीठ पण ह्या साईडला मळण्यासाठी त्याच्यासाठी पण ताट वगैरे हे करून ते पण रेडी केलं. तोपर्यंत हे पाणी गरम झालं होतं. जास्त नाही गरम करायचं, थोडंसं म्हणजे वाफ आली की त्यामध्ये पालक घालून हे करायची. पालक फक्त 2 ते 3 मिनटं आहे ना त्या पाण्यामध्ये थोडीशी अशी ती हे झाली ना मऊ झाल्यासारखी, की बस तेवढंच करायचं आणि काढून घ्यायची त्या पाण्यामधनं. म्हणजे मग तिचा रंग आहे ना तो चेंज होत नाही, जो आपल्याला हवा असतो नॅचरल, जसा हिरवा रंग भाजीचा असतो तसाच तो रंग राहतो. तर मग मी सगळी भाजी काढून घेतली. त्यानंतर मी फ्रीजमधनं थंड पाणी एकदम झालेलं होतं ते पाणी घेतलं, आणि त्या जे भाजी काढली होती ज्यामध्ये, त्यामध्ये मी ते पाणी टाकून घेतलं. थंड पाणी जे आहे ते त्यामध्ये मी भाजी ठेवली थोडक्यात. तर थंड पाण्यामध्ये ठेवल्यामुळे मग तिचा कलर चेंज होत नाही. एकतर जास्त शिजवायची नाही, आणि दुसरं म्हणजे तिला लगेच काढून आणि थंड पाण्यात ठेवायची. तर त्याचबरोबर मग मी इकडे पिठासाठी रेडी करून ठेवलेलं होतं, तर पीठ पण मळून घेतलं. त्यानंतर मग आई येतील किचनमध्ये आणि ते पीठ, कारण मी छोटंसं ताट घेतलेलं त्यामुळे पीठ सांडलेलं होतं. तर मग मी विचार केला आई किंवा कोणी आलं आणि बघितलं एवढं सांडलेलं पीठ तर कोणी आपल्याला नाव ठेवायला नको, त्यामुळे मग लगेच किचन पण स्वच्छ करून घेतलं. पीठ मळलेलं जी जागा होती ती स्वच्छ करून घेतली, कारण मी बेसिनच्या साईडला पीठ मळते, कारण पूर्ण किचन मग ते घाण होत नाही. बेसिनच्या साईडला ठेवलेलं असलं की मग ते टेन्शन कमी होतं स्वच्छ करण्याचं. त्यानंतर मग हे मी पाणी गरम करायला ठेवलं, तोपर्यंत घर वगैरे झाडून घेतलं, मस्त स्वच्छ करून घेतलं घर पण. आणि नायराला होमवर्कसाठी तिचं बॅग काढून दिली, तिला अभ्यासाला बसवलं आणि पाणी गरम व्हायला ठेवलेलं, म्हणजे झाडू मारेपर्यंत मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं. तोपर्यंत पाणी गरम झालं. तर पाणी आता कशाला, तर कोणाला आंघोळ करण्यासाठी नाही, कारण मी संध्याकाळचा ब्लॉग बनवते, संध्याकाळचा जो स्वयंपाक बनवते त्याचा. तर हे पाणी याच्यासाठी की नायराच्या पप्पांना पाय शेकवण्यासाठी, त्यांची जे पायांना सुजन आहे तर त्यामध्ये मी मीठ टाकून आणि ते त्यांना शेकवण्यासाठी ठेवलेलं होतं गरम होण्यासाठी.
मग कचरा वगैरे काढून घेतला, कारण ते पुन्हा घर ओलं ओलं झालं की कचरा काढायला मिळणार नाही. त्यामुळे म्हणून मग पहिलं ते करून घेतलं आणि त्यानंतर पाणी त्यांना उतरून दिलं. कारण मग सगळे घरात आले ना की मग कचरा काढणं शक्य होत नाही. फॅन एकतर बंद करायला मिळत नाहीत आणि त्यात मग सगळे इकडे तिकडे इकडे तिकडे होतं. त्यामुळे मग मी ताई आणि पप्पा येण्याच्या अगोदरच घर स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर मग नायरा अभ्यासाला आणि तिचे पप्पा पाय शेकवण्यामध्ये गुंतलेले होते. तर मी विचार केला, चला आता हे काही माझ्याकडे येणार नाहीत, कारण नायराच्या पप्पांना जर माहिती पडलं की मी कॉफी पिते तर त्यांना पण वाटणार की मला पण हवा आहे, मग ते पण मागणार. पण त्यांना सध्या चहा कॉफी द्यायचं नाही आहे. त्यामुळे मग मी विचार केला आता काही हे दोघं येणार नाहीत, तोपर्यंत मग मी दूध गरम व्हायला ठेवलं आणि थोडासा कॉफी बनवून घेतली. म्हणजे सहसा म्हणजे मला आवडत नाही चहा कॉफी वगैरे पिण्यासाठी. मी सकाळी पण ब्लॅक टी एकच टाईम पिते, संध्याकाळी मला कधी लागत नाही. पण हे दूध आहे ना, पुरणपोळीचं स्वयंपाक करण्यासाठी दूध आणलेलं होतं, पण आता काय त्यांना पण चहा प्यायचा नाही आहे दुधाचा, आणि बाकी कोणी पितच नाही दुधाचा चहा. मग ते फेकून जाण्यापेक्षा मी विचार केला, चला मीच कॉफी बनवून पिते गुळाचा, कारण आज माझी इच्छा पण झालेली होती आणि दूध पण फेकण्यात जाणार नाही. त्यामुळे तर मी कॉफी मस्त गुळाची कॉफी बनवून घेतली आणि तिथेच किचनमध्ये बसून मस्त आपलं कॉफी पिले. तोपर्यंत मला माहिती होतं की ह्या दोघांपैकी कोणीही किचनमध्ये येणार नाही, कारण दोघेही आपल्या आपल्या कामात व्यस्त झालेले होते, एक पाय शिकवण्यामध्ये आणि दुसरं अभ्यास करण्यामध्ये. त्यानंतर मग कॉफी वगैरे मस्त पिऊन झाली, ते ठेवलं कप वगैरे आणि लगेच भाजीला फोडणी देण्यासाठी तयारी केली. तर भाजीला फोडणी देण्यासाठी मी पुन्हा त्याच कढईमध्ये पाणी जे होतं ते काढून घेतलं आणि कढई थोडीशी धुवून घेतली आणि लगेच परत तीच गॅसवर ठेवली. तर कढई गरम होईपर्यंत मी विचार केला, चला तोपर्यंत मिक्सर वगैरे लावून भाजी आपली जी आहे तिला हे करून घेऊया, ग्राइंड करून घेऊया, म्हणजेच बारीक वाटून घेऊया, कारण तिचा गरगटा तसाच होणार. तिला वाटून घेतलं तरच ती चांगली गरगटा बनणार. म्हणून मग मी कढई गरम होईपर्यंत मिक्सरमध्ये जी भाजी काढून घेतली होती त्यामध्येच 2 ते 3 मिरच्या टाकल्या, हिरव्या मिरच्या, आणि त्याला मस्त असं बारीक वाटून घेतलं, पेस्ट करून घेतली एकदम छान अशी. जास्त पातळ नाही करायची, तसं तिच्यामध्ये जे पाणी असतं त्यामध्येच ती वाटली जाते, म्हणून तिच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकण्याची काहीच गरज पडत नाही. फक्त त्या पाण्यामध्येच वाटून घ्यायची भाजी आणि मग तिला फोडणी द्यायची. तर पालक पनीर पण बनवण्यासाठी अशीच भाजी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये मग ते आपण पनीर टाकतो पनीर टाकायचं आणि पालक पनीर बनतं. तर मला पनीर वगैरे काही टाकायचं नव्हतं, फक्त जस्ट पालकचंच गरगटा भाजी बनवायची होती. तर मग मिक्सर लावून झालं, भाजी वाटून झाली, त्याचबरोबर त्याच्यामध्ये मिरच्या पण वाटून घेतल्या, कारण मग त्या पुन्हा कापलेल्या मिरच्या ज्या असतात त्या तोंडाखाली येणार, तर मग ते त्यांना नाही आवडत. त्यामुळे मग मी विचार केला त्यामध्येच वाटून घेते, म्हणून मग मी त्यामध्येच वाटून घेतल्या मिरच्या. तोपर्यंत कढई गरम झालेली होती, म्हणून मग आता भाजीला फोडणी देण्याची तयारी करते. तर मग आता त्यामध्ये थोडंसं कढईमध्ये तेल घालून घेऊया. तर इकडे मी हे लसूण टेचून घेतलं, तोपर्यंत 2-3 पाकळ्या लसूण टेचलेलं लसूण फोडणीमध्ये टाकलं की ते चांगलं लागतं. तर आता तेल घालून घेऊया. माझं काही स्टँड नाही आहे, त्यामुळे मग एकदम एवढं असं मला असं पटकन खाली करणं किंवा कॅमेरा वर करणं नाही जमत. मी असं जस्ट कशाला तरी ठेवलेला असतो उभा करून, त्यामुळे ते पटकन असं हे होत नाही. त्यामुळे लसूण जो ठेचला ते तुम्हाला दिसलं नाही, फक्त तिथे मी दिसले, पण मी तिथे लसूण ठेचत होते. त्यानंतर मग खिडकी आपली खोलून घेतली, कारण खूप गरमी होते आणि कॉफी पिल्यानंतर जास्त गरमी होते मला. त्यामुळे मग मी सगळ्यात पहिले खिडकी उघडी करून घेतली. तर आता तेल घातलं, तेलामध्ये घालूया राई आणि जिरं. जास्त काही नाही, आपली साधी सिंपल गरगटा भाजी आहे. जास्त काही त्याच्यामध्ये किचकिच केलेली नाही आहे. जशी नॅचरली त्यांना हवी होती तिचे फ्लेवर्स तसेच त्यांना दिलेले. त्यामध्ये मी काय असं वेगळं मसाले वगैरे घालून केलं नाही, फक्त राई जिराची फोडणी दिली आणि ठेचलेला जो 2-3 पाकळ्या लसूण होता तो घातला. त्याला थोडंसं असं मस्त हे करून घेतलं, लाल होईपर्यंत त्याला थोडंसं तडतडून घ्यायचं. थोडंसं लाल झाला की त्यामध्ये मग आपलं हे जे
शेंगदाणे ते पण मी जास्त टाकले नाही, थोडेसे टाकले. थोडेसे म्हणजे 10-15 शेंगदाणे आहेत बस, त्यापेक्षा जास्त टाकले नाही. तर ते त्यामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे शेंगदाणे त्याच तेलामध्ये. आणि त्यानंतर त्यामध्ये जी भाजी आपण वाटलेली होती ती टाकायची. मस्त असा तडका बसू द्यायचा भाजीला, म्हणजे मस्त फ्लेवर येतात सगळे. राई जिऱ्याची, लसणाचा वगैरे खूप छान फ्लेवर येतो. मग चांगला असा तडका बसला की भाजीला, त्यानंतर मग आपल्याला जेवढी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि भाजीला मस्त थोडंसं मीठ घालून 5 मिनटं जास्तीत जास्त फक्त हे करून घ्यायचं, उकळून घ्यायचं. जास्त वेळ नाही ठेवायचं, नाहीतर पुन्हा मग तिचा कलर चेंज होऊन जातो. 5 मिनटं पण नाही, जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटं फक्त तिला थोडंसं हे करून घ्यायचं. उकळी आली की मग बंद करून टाकायचा गॅस. जास्त वेळ ठेवायचंच नाही, म्हणजे तिचा कलर चेंज होत नाही, नाहीतर काळपट रंग होतो आणि मग ते चांगलं नाही वाटत बघायला पण आणि खायला पण. त्यामुळे मग मी पाणी वगैरे त्यामध्ये ॲडजस्ट करून घेतलं. त्यानंतर मग राहिलेलं होतं मीठ, बाकी काहीच नाही. हळद किंवा मसाला वगैरे काहीही नाही टाकायचं, फक्त मीठ आणि टाकायचं आहे. आणि तिला थोडंसं एक उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे. तर थोडीशी उकळी आली की बस मग गॅस बंद करून टाकायचा. जास्त वेळ उकळवत ठेवायची नाही किंवा आटवत बसायचं नाही, म्हणून अगोदरच बेताने पाणी घालायचं, जेणेकरून मग जास्त वेळ तिला आटवावं किंवा काही करावं लागत नाही. आणि मग तिचा कलर चेंज होत नाही, जो तिचा पालकचा हिरवा कलर असतो तोच राहतो, काळपट होत नाही भाजी. त्यामुळे अगोदरच ही आपण काळजी घ्यायची. तर त्यानंतर मग भाजी झालेली आहे माझी, तोपर्यंत माझं हे पण झालेलं होतं. पीठ पण मी अगोदरच मळून ठेवलं होतं. तर त्यानंतर मग विचार केला आता पहिलं भात घालून घेऊया एका साईडला, त्यानंतर मग चपात्या करायला घेऊया. तर भात घालण्यासाठी मी ते पातेलं जे होतं ते घेतलं, त्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं, उकळण्यासाठी. कारण मी भात गाळून करते, असंच नाही बनवत. त्यामुळे मग मी हे पाणी त्याच्यामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ घालून पाणी उकळण्यासाठी ठेवून दिलं. भाजी म्हणजे होईपर्यंत, तोपर्यंत भाताचं पाणी पण माझं हे होऊन जाईल आणि लवकर भात पण शिजेल. तर त्यासाठी मग पाणी ठेवलं भातासाठी, त्यामध्ये मीठ टाकून ते पाणी उकळण्यासाठी ठेवलं. तोपर्यंत माझे तांदूळ साफ करून होईपर्यंत, म्हणजे बरोबर पाणी उकळून होतं तांदूळ साफ करून होईपर्यंत. कारण तांदूळ जे आहेत ते आम्ही साताऱ्याला गेलो होतो तिकडनं आणलेले आहेत इंद्रायणी. त्यामुळे मग ते कसे डीमार्टचे नसल्यामुळे मग त्यांना साफ करावंच लागतं, कारण ते शेतकऱ्याकडून घेतलेले आहेत. त्यामुळे मग ते साफ केलेले नाही आहेत, तर ते साफ करावे लागणार आहेत. त्यामुळे मग म्हणून मी आता असं करते की अगोदर पाणी ठेवते आणि ते उकळेपर्यंत तांदूळ साफ करून घेते, म्हणजे भात पण लवकर शिजतो, दोन्ही कामं होतात चांगल्या प्रकारे. आणि भात शिजतो पण लवकर आणि तांदूळ पण साफ करून होतात. त्यामुळे मग आता हे बघा, हे तांदूळ काढून घेतले, साफ करून घेते. तोपर्यंत मस्त माझं पाणी पण उकळून होईल आणि भात शिजायला घालते. तर सॉरी. तर भात करण्यासाठी आता माझे हे तांदूळ वगैरे साफ करणं चाललं आहे. तर कसं चाललं आहे ना, थोड्या दिवसांपासून म्हणजे कंटिन्यू दवाखाना वगैरे मागे लागलेला आहे. तर भरपूर ठिकाणी म्हणजे असं झालं दाखवून, पण आता काय कळत नाही आहे की काय झालेलं आहे. त्यामुळे चालायचं. तर बघूया आता उद्या आणखी दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार आहोत. तर बघूयात, मी त्या डॉक्टरकडे गेलेला तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच हे करून दाखवेल, जेवढं मला शूट करता येईल. तर हे बघा, भाजी झालेली आहे, खूप छान. म्हणजे तिचा कलर आहे ना सेम तसाच होता. टेस्ट मला असं वाटलेलं की चांगली नाही होणार, तर तांदूळ पण धुवून झाले, साफ करून धुवून, आणि थोड्या वेळ मी पाण्यामध्ये ठेवले पण त्यांना 5 मिनटं, कारण ते गावचे असल्यामुळे आहे ना थोडंसं जास्त त्याला हे आहे. त्यामुळे मग थोड्या वेळ पाण्यात ठेवले की ते जास्त चांगल्या प्रकारे धुतले जातात, म्हणून थोड्या वेळ पाण्यात ठेवले आणि आता भात शिजण्यासाठी ठेवलेला आहे. पाणी पण मस्त उकळलेलं होतं तोपर्यंत, भाजी पण झालेली आहे. तर एक आयुर्वेदिक डॉक्टरांचं आहे ना, असं यूट्यूबवरून आम्ही सर्च केलेलं आहे.
तर आयुर्वेदिक आहे तिकडे, म्हणजे जास्त काही औषधं वगैरे नाही. ॲक्च्युली औषधांचंच टेन्शन आहे की खूप सारे पेनकिलर वगैरे असे खाऊन पण शरीराला त्रासच होणार. पुन्हा म्हणतात की किडनीचा वगैरे त्रास होतो. त्यामुळे मग आम्ही थोडंसं विचार करतो आहे की आयुर्वेदिक करण्यासाठी. म्हणून उद्या आम्ही एका डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. तर तिकडचं जेवढा मला व्हिडिओ शूट करता येईल, जे काय तिकडचं खरं खोटं असेल ते मी तुम्हाला नक्की सांगेल. पण खूप म्हणजे त्यांचं नाव मी यूट्यूबवर बघितलेलं आहे, त्यामुळे चाललेले आहे. तर मी मग भाजी बनल्यानंतर मिस्टरांना नेऊन दिली, कारण त्यांच्यासाठी मी पहिल्यांदाच अशी भाजी बनवली होती. नेहमी मी डाळ पालकच बनवते, म्हणून ते पण कंटाळलेले होते डाळ पालक खाऊन खाऊन. तर त्यांना ती खूप आवडलेली भाजी. मला ते बोलले की जशी मला हवी होती तशीच भाजी बनलेली आहे. तर मी म्हटलं चला, तुमची तरी इच्छा पूर्ण झाली. आम्ही तर असं पण आज नॉनव्हेज खाणार आहे, कारण नवरात्रीनंतर नॉनव्हेज बनलं नव्हतं. म्हणून आज आमच्याकडे मटणाचा बेत होता. त्यानंतर मग नेहमी काय चपात्या दाखवायच्या, म्हणून मग मी चपातीचा शेवट जो आहे तो तुमच्याबरोबर शेअर केला. तोपर्यंत बघा, चपात्या होईपर्यंत माझा भात पण बरोबर शिजत येतो. माझं नेहमी असंच असतं, संध्याकाळी जेव्हा मला चपात्या बनवायच्या असतात तर मी भात एक साईडला शिजायला ठेवते आणि चपात्या बनवायला घेते. जोपर्यंत माझ्या चपात्या बनतात तोपर्यंत भात बरोबर एकदम मस्त असा शिजलेला असतो. लास्टची चपाती उतरली की मी लगेच भाताला पण उतरून पाणी त्याचं गाळून घेते आणि त्याला मुरवत ठेवते. म्हणजे तो थोड्या वेळ बारीक गॅसवर ठेवला की तो सुक्का होऊन जातो आणि त्याचं पाणी पण वेळेवर गाळून होतं. त्यामुळे माझं नेहमीचं संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये तरी असंच असतं. आणि मग सगळं काही गरमच खायला मिळतं, थंडगार होत नाही. पण याच्यानंतर थोडंसं काम असतं काय की नायराचं अभ्यासाचं की नाही ते झालेलं नसतं. स्वयंपाक होईपर्यंत ती पण टाईमपास करत बसते. त्यामुळे मग मी किचनकडचं सगळं आवरून घेते आणि मग जाते. बघा, चपात्या झाल्या आणि आता बरोबर भाताचं हे झालेलं आहे, भात पण शिजलेला आहे. आता भाताचं पाणी गाळून घेते आणि भात बारीक गॅसवर ठेवते. तोपर्यंत मग भांडी वगैरे हे करेपर्यंत भात पण मस्त असा हे होऊन जातो, मुरतो आणि तो पण एकदम ड्राय असा होऊन जातो. तर आता हे बघा, भाताचं पाणी गाळून ठेवलेलं आहे. तर आता भात थोडं 5 मिनटं आणखीन बारीक गॅसवर ठेवला की भात पण होऊन जाईल. बाकीचं तर झालेलंच आहे. तोपर्यंत मग मी भांडी वगैरे घासून घेतले. हे भांडी घासून झालेले आहेत. आता हे मी लावून देत आहे, ट्रॉलीमध्ये ठेवून देत आहे भांडी. आम्ही भांडी घासल्यानंतर लगेच ट्रॉलीमध्ये ठेवतो आहे, इकडे तिकडे ठेवत नाही, कारण ते राहत नाहीत तसे घासल्याप्रमाणे आमच्याकडे. त्यामुळे मग आम्हाला घासल्याबरोबरच ते ट्रॉलीमध्ये ठेवले तरच बरं पडतं, नाहीतर मग ते घासलेत की नाही हे कळत नाही. तोपर्यंत लगेच किचन पण स्वच्छ करून घेतलं. तर मी संध्याकाळचं किचन कधी धुवत नाही, कारण संध्याकाळचं जास्त त्याला मी हे करतच नाही. त्यामुळे मग मी जास्त घाण होऊ देत नाही संध्याकाळी. त्यामुळे सकाळी मी धुते, जेव्हा पाणी सकाळी आलेलं असतं. संध्याकाळी काही पाणी वगैरे येत नाही, त्यामुळे संध्याकाळी फक्त पुसून घेते, धुवत नाही. सकाळी मात्र मी धुवून घेते. तर त्यानंतर बाबांनी भाज्या वगैरे आणलेल्या होत्या, पण त्या काही मला हे करायला मिळालं नव्हतं वेळ. त्यामुळे मग मी विचार केला, आता जर ह्या अशाच राहिल्या तर ह्या पण खराब होऊन जातील. त्यामुळे मी विचार केला, चला पहिलं भाज्या भरून घेऊयात. तर टॉमॅटोज आणलेले होते खूप सारे, म्हणून टॉमॅटो त्याच्या जे टॉमॅटोची टोकरी आहे त्यामध्ये टॉमॅटो ठेवून दिले. त्यानंतर बाबांनी आणलेल्या होत्या मिरच्या आणि भेंडी. सकाळसाठी भाजी होती ती भेंडीची भाजी होती. तर मग मिरच्या मी विचार केला साफ करून पिशवीतच घालून ठेवते, कारण त्याच्या अगोदरच्या दिवशीच मिरच्या आणलेल्या होत्या अर्धा किलो, त्यामुळे त्या डब्यामध्ये ठेवलेल्या होत्या. पण ह्या चुकून त्यांच्याकडनं रिपीट झालेल्या. मग आता आणल्यात म्हटलं तर उगाच खराब कशाला करायच्या, म्हणून मग मी त्या पण साफ करून ठेवून देणार होते. तोपर्यंत मग मी विचार केला की काकडी वगैरे हे करून घेते आणि यांना जेवायला देते, कारण त्यांचं डायबिटीसचं मेडिसिन चालू असल्यामुळे त्यांना वेळेत जेवण दिलं तर ते चांगलं आहे. त्यामुळे मग मी काकडी वगैरे हे करून घेतली, कापून घेतली आणि लगेच त्यांचं ताट वाढलं. कारण मग ते असे पण सगळ्यांसोबत बसून काहीच हे होत नाही. जेव्हा त्यांना नॉनव्हेज खायचं नसतं, व्हेजच खायचं असतं, तेव्हा मग आम्ही त्यांना त्यांचं जेवण देऊन टाकतो. इतर वेळेस मग आम्ही असे सगळेच एकत्र जेवतो. भेंडी पण धुवून एका कपड्यामध्ये बांधून ठेवले, जेणेकरून सकाळपर्यंत मग ती सुकते आणि सकाळचं एक काम वाचतं की सकाळी सकाळ भेंडी हे करणं. तर चला, बाय बाय.